UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपी बँक खाती गोठवली। वाल्मी कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। सीआयडीने आतापर्यंत 150 जबाब नोंदवले, सूत्रांची माहिती। बीड हत्येप्रकरणी संशयित आरोपी वाल्मी कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता। शोधासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात। फरार आरोपींच्या निकटवर्तीयांची चौकशी। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्याच्या आकामध्ये मतभेद सुरू। सरपंच हत्येप्रकरणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका। वाल्मी कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो राऊतांकडून ट्विट। वाह क्या सीन है, नक्की कोण कोणाचा आका? राऊतांनी डिवचलं। भाजपकडूनही शरद पवारांसोबतचा कराडचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये संवाद। चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। 100 दिवसांच्या रोडमॅपचा आढावा बैठकीत मुंडे उपस्थित। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांचा इशारा। बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू। विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द होणार। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा इशारा। बीड जिल्ह्यात 105 शस्त्र परवाने रद्द, इतर परवान्यांची चौकशी सुरू। असेच शस्त्र परवाने देत असतील तर बीडचं काबुलिस्तान होईल। एसपींच्या भेटीनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची सीआयडीकडून चौकशी। भावाच्या हत्येतील आरोपींना 100% शिक्षा व्हावी, न्याय मिळाल्याशिवाय मागे न हटण्याचा धनंजय देशमुखांचा निर्धार। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मी कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इन्स्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट। कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर। भाजप आमदार अभिमन्यू पवार बीड मोर्चाची माहिती घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांकडे। सरपंच हत्येप्रकरणी बीडमधील जनभावना सांगितली। बीड घटनेबाबत फडणवीस अत्यंत गंभीर, पवारांची प्रतिक्रिया। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। मी सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मोठा आरोप। दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी। आरपीआय पक्षाकडून सूर्यवंशी कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदूबाबाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार। नराधम भोंदूबाबा अटकेत। कल्याणजवळील आंबिवली परिसरातील धक्कादायक घटना। मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम बंदची नोटीस। खासगीच नाही तर मनपाचे काम बंद करण्याच्या सूचना। अन्यथा अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा इशारा। जालन्यात क्रिकेट खेळताना तरुणाला हृदयविकाराचा झटका। विजय पटेल नावाच्या तरुणाचा मैदानावरच मृत्यू। पर्यटकांच्या गर्दीने समुद्रकिनारे गजबजले। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरीत मोठी गर्दी। सर्व बंगले, हॉटेल, लॉजचं बुकिंग फुल। बिहार लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीवरून घमासान। फेरपरीक्षेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तुफान लाठीचार्ज। नितीश कुमार सरकारवर टीका। हमीभाव कायद्यासह विविध 13 मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी आक्रमक। शेतकरी संघटनांकडून आज पंजाब बंदची हाक। अंतराळ तंत्रज्ञानात भारताची ताकद वाढली। इस्रोकडून आज स्पेडेक्स मिशनचं लॉन्चिंग। भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेल्या जगातील 4था देश बनणार। मेलबर्न कसोटी सामन्यात भारताचा कांगारूंकडून 184 धावांनी पराभव। 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने ऑस्ट्रेलिया आघाडीवर। फलंदाज यशस्वी जयस्वालची एकाकी झुंज अपयशी। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत रोहित विराटची निराशाजनक कामगिरी। रोहितच्या 5 डावात अवघ्या 31 धावा तर विराटच्या 7 डावात 167 धावा। दोघांच्या निवृत्तीसंदर्भात सोशल मीडियावर चर्चांना उधाण। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।